मी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये. मला वाटतं काल आपण पाहिलं असेल साधारणपणे मिरची लागली कोणाला आणि त्यांनी कोणाला उद्देशून बोललं होतं. ते जे काही गाणं होतं ते जग जाहीर झालेलं आणि जी तोडफोड केलेली. पण त्याच्याहूनही जास्ती गंभीर विषय मला हा वाटतो की एकनाथ शिंदेच्या खासदारांनी त्यांना साप म्हणून त्यांची तुलना करावी. हे मला वाटतं अजून गंभीर आहे. पक्षातल्या पक्षात त्यांची जर अशी इमेज झाली असेल एक विषारी साप आणि साप दोन्ही, तर आता काय पुढे बोलायचं याच्या. मग कुणाल कामरा कोण आणि अजून काय कोण त्यांचेच खासदार त्यांना साप म्हणून असं तुलना करतात, हे अजून गंभीर आहे. पण आदित्यची ज्या पद्धतीची तोडफोड बघायला मिळाली होती कुठेतरी त्यांनी असं म्हटलेलं आहे की नागपूर प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांनी त्यांची भरपाई द्यावी. मग हे माझं पण काल पण मी म्हणलं होतं की जे कोणी तोडफोड केली असतील त्यांनी, आता त्यांचे चेहरे आहेत त्याच्यात, त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत, तिथे ते एक पोलीस इन्स्पेक्टर पण दिसतात. तर ह्या त्यांना तर पहिलं पोलिसांना विचारलं पाहिजे की तुम्ही नक्की तिथे करत काय होतात. दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे जसं नागपूरमध्ये जो न्याय लावलेला आहे की ज्यांनी तोडफोड केली त्यांच्याकडून ते पैसे घ्यायलाच पाहिजेत नुकसान भरपाईचे, तसं हे जे काही चेहरे दिसतात ना मवाली चेहरे, त्यांच्याकडून नुकसान भरपाई सरकार घेणार का? नाहीतर देशात असं पूर्ण हे निरोप जाणारे मेसेज जाणार आहे की आजपासून किंवा कालपासून अशी तोडफोड करणं या राज्यात योग्य आहे, असं मुख्यमंत्री महोदयांकडून मेसेज जाईल. हातातून राहिलंच नाही ना, काय हातात घेणार. एक महिन्यानंतर अटक केलेली आहे. मात्र अटक तेलंगणामध्ये झालेली आहे आणि अटक करण्यापूर्वी काही नागपूरचे पोलीस अधिकारी प्रशांत करोडच्या संपर्कात होते, ते त्याला मदत करत होते, म्हणून त्यांचं एक वेळा अटक केली. हे सगळं आता चौकशीतून कळलं पाहिजे. कोर्टाने आता याच्यात पुढाकार घेऊन मग कोणाचं सीडीआर असेल, अजून काय काय असेल, हे सगळं बाहेर आलं पाहिजे. पण एक मला प्रश्न हाच विचारायचा आहे की काल म्हणजे 2-2.5 वर्ष जे एक उपमुख्यमंत्री पण त्यांना जे गद्दार बोललेले आहेत, आम्ही सगळे 33 देशांमध्ये ज्यांची गद्दार म्हणून नोंद झालेली आहे, त्यांच्यावर एक कॉमेडियन गद्दार म्हणून त्यांनी गाणं लिहिलं, लगेच जाऊन तोडफोड होते, सगळं काही होतं, एवढा उद्रेक होतो आणि मुख्यमंत्री महोदय पण त्यांना पाठबळ देतात. दुसऱ्या बाजूला कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा ह्या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही. हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट, हैराण करण्याची गोष्ट. दिशा साहेबांच्या वकिलांनी मोठे आरोप केलेले आहेत का? त्यांना करत राहू दे ना, मला त्याच्यात बोलायचं नाही. आदित्य ठाकरेंचे नाही तर उद्धव ठाकरेंचेही पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांना बोलायचं बोलत राहू दे. असं म्हटलंय की बघा, मी पहिलंच बोललो त्यांना जे बोलायचं ते बोलू दे. सर सीएम म्हणतात की कुणाल कामरांनी मागितली पाहिजे, कुणाल कामरा म्हणतात की नाही, निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना, जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्याला तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय, माफी मागितलीच पाहिजे. एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की 2014 ला जी युती तुटली होती ती देश पातळीवर नाही तर राज्य पातळीवर. हो, बरोबर आहे ना, कारण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधी पण केंद्रात होतो, पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे. आता ते आकडे वगैरे किती खरे किती खोटे, कोण किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं. पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय, कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता. 4 जागा 1 जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे बसून चर्चा करू शकतो. शिवसेनेचा मुख्यमंत्री केवढे दिलदार होते हो त्यावेळी, किती दिलदार लोक आहेत, मोठ्या मनाचे लोक आहेत. याच्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवता का? बघा, तुम्ही हसताय. बघा, असं वाटतं की भाजपच्या आकड्यावरती उद्धव ठाकरे ठाम राहिले, त्यामुळे आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही हो. 100% हे आमचं म्हणणं नव्हतं कधी. पण एक आहे निश्चित, आपल्याला माहिती आहे त्यावेळी युती तोडली कोणी हे आता वेगळं आता थोडं बाहेर यायला, सरकारी भाषेत अंशतः बाहेर यायला लागलेलं. भाजप सोबत सत्तेमध्ये राहिले असते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत ही भाजपची सत्ता. बघा, एक महत्वाचं आहे याच्यात, आता जर तर काय झालं असतं, काय होईल याच्यात जाण्यात काही अर्थ नाहीये. आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण. आजची जी परिस्थिती, आणि हे परत तुम्हाला सांगतो, हे जसं औरंगजेब वगैरे होतं ना, तसं हे अजून एक डिस्ट्रॅक्शन आहे की 2014 काय झालं. नशिबाने आता ते 10 वर्षाच्या अंतरावर आले, ते 400 वर्षाच्या अंतरावर होते. आजची जी परिस्थिती आहे, मी परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टींवर आणि उन्हाळा आता वाढत चाललेला आहे, दुष्काळी दिवस येतील, शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत.
ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे. सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे, आपण पाहतोय गेले 2-3 आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी, त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाहीये. महिलांवरचे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये. सीबीएसईचा अभ्यासक्रम असेल किंवा वेळापत्र असेल हे आपल्यावर लादलं गेलेलं आहे, त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाहीये. हे जे महत्वाचे विषय, काल मी रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिले. आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का याच्यावर आमचं लक्ष आहे. पण नगर विकास खात्याचे मंत्री येऊन थातूरमातूर काहीतरी करून गेले. हेच महत्वाचं आहे की आता 400 वर्षापूर्वीचं नाही तर 10 वर्षापूर्वी काय घडलं होतं या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाहीये. आत्ताच्या महाराष्ट्राच्या विषयांवर आपण बोलणं गरजेचं आहे.